नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक सोपी पण चवदार रेसिपी कॉर्न पुलाव। मऊसर भात, गोडसर कॉर्नचे दाणे आणि मसाल्याचा खमंग सुगंध असलेला हा पुलाव तुमच्या लंच आणि डिनरसाठी एक परफेक्ट वन पॉट मील आहे। चला तर मग पटकन पाहूया कसा बनवायचा हा झटपट आणि स्वादिष्ट कॉर्न पुलाव। सर्वप्रथम कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं आहे आणि सर्व भाज्या घालून छान असं परतून घ्यायचं आहे। थोड्या भाज्या भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आले लसूणची पेस्ट। आता सर्व एकत्र करायचं आहे परत एकदा आणि घालायचे आहे 1 वाटी कॉर्न। आता स्वीट कॉर्न घातल्यानंतर परत एकदा सर्व भाज्यांसोबत ते मिक्स करून चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आणि अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। आता तांदूळ सर्व भाज्यांसोबत एकत्र मिक्स करायचा आहे। आता त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत। मी इथे टाकलेले आहे 2 चमचे तिखट, 1 चमचा पावभाजीचा मसाला किंवा गरम मसाला आणि 2 चमचे पुलाव मसाला किंवा 1 चमचा बिर्याणी मसाला टाकला तरी चालेल। सर्व मसाले टाकून परत काही सेकंदासाठी परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये पाणी घाला। आता चवीनुसार मीठ घालून परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचा टोपण लावायचा आहे आणि कुकरला 3 किंवा 2 शिट्टी करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कॉर्न पुलाव एकदम मस्त असा तयार झालेला आहे। तर आपला गरमागरम आणि स्वादिष्ट कॉर्न पुलाव तयार आहे। ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट बनणारी आहे। विशेष म्हणजे ही रेसिपी 15 ते 20 मिनिटात तयार करू शकता। अगदी नवशिके स्वयंपाक करणारे सुद्धा हा पुलाव अगदी सहज बनवू शकतात आणि हा पुलाव ऑफिस टिफिनसाठी देखील एकदम परफेक्ट असा आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा अजून भन्नाट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळेस मी तुमच्यासाठी आणखी एक खास रेसिपी घेऊन येईन। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदात रहा। धन्यवाद।